हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवसाची सुरुवात छान मस्त नवीन टॉप घालून टिपटॉपमध्ये तयार होऊन पहिली किचनमध्ये गेले। चहा नाश्ता केला, स्वयंपाक उरकला आणि नंतर घेतला ओटा क्लीन करायला। पण अगोदर मी दूध तापायला ठेवलं होतं। ओटा क्लीन झाल्यानंतर दूध उतू गेलं। नंतर मलाच इतका राग आला ना, परत ओटा क्लीन करून घेतला आणि घेतली भांडी घासायला। आणि घर तर पूर्ण अस्ताव्यस्त पडलं होतं। सगळ्यात अगोदर घरच घेतलं आवरायला, झाडू वगैरे मारून घेतलं सगळं आणि नंतर गेले रूम क्लीन करायला। बेडशीट वगैरे टाकून रूम क्लीन केली आणि सगळं घर आवरून घेतलं। मग खूप भूक लागली। मग काय मुलींसोबतच दूध चपातीचा काला करून घेतला खायला। खूप दिवसानंतर काला खात होते, कारण का मी प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलेव्हरी नंतर फार खाल्लाय। काला खाऊन मस्तपैकी सुस्तावून घेतलं आणि संध्याकाळी गेले भाजी आणायला गेले। मी खूप दिवसांनी गेले, कारण का माझ्या सासूबाईच भाजी आणतात। बापरे, भाज्या किती महाग आहेत। मग मी काय 2-3च भाज्या घेतल्या। भाज्या घेऊन घरी आले आणि कट करायला घेतल्या भाज्या आणि तेवढ्याच सार्थूच्या पप्पांनी फोन केला की अगं स्वयंपाक करू नको, मी चायनीज आणणार आहे। मग काय माझा आनंद तर अनावरच झाला होता, कारण का माझं फेवरेट फूड आहे चायनीज फ्राईड राईस। मग काय सगळ्यांना वाढलं सगळ्यांना आणि नंतर मग स्वतःचं ताट तयार करायला घेतलं। आणि खरंच इतकं सुंदर चायनीज आणलं होतं ना, सार्थूच्या पप्पांनी नवीन ठिकाणावरनं आणलं होतं, पण मला तर फार आवडलं। मग काय मी पोट भरून चायनीज खाऊन घेतलं। असं संपला माझा दिवस। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।